शिवसेनेचं ऑपरेशन टायगर 3.0 प्रगती पथावर. ठाकरेंचे 4 आमदार शिंदेंना भेटले. 20 पैकी 16 आमदार फुटणार अशी चर्चा. अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी राऊत संतप्त. शिवसेनेनं दान केलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब. ट्विट करत संजय राऊतांचा दावा. अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील चोरी प्रकरणी गुन्ह्याची नोंद. लवकुश मिश्रा, अनुकल्प मिश्रा अटकेत. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा उद्यापासून दौरा. सलग 3 दिवस विविध मतदारसंघांना उद्धव ठाकरे भेटी देणार. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिकांशी संवाद साधणार. दिलगिरी व्यक्त करतानाही खासदार संजय पाटलांचा मुजोरपणा कायम. शिवीगाळसह धमकीचं खापर पत्रकारांवरच फोडलं. गोंदियातील भाजप नगरसेवक शिव शर्मा यांना 5 वर्षाची शिक्षा. तत्कालीन काँग्रेस आमदार गोपाल अग्रवाल मारहाण प्रकरणी कोर्टाचा निर्णय. 2016 मधील घटनेचा 10 वर्षांनंतर निकाल. केतन अग्रवाल हत्येप्रकरणी सियाच्या आई वडिलांची संतप्त प्रतिक्रिया. मुलगी दोषी असल्यास तिलाही लोहगडावरून ढकलून द्या, गोयल कुटुंबियांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील मंगरुळ धरण ओव्हरफ्लो. रावेर तालुक्यातील केळी उत्पादकांना दिलासा, तर धरण गावात नदी, पाझर तलाव तुडुंब. त्र्यंबकेश्वरमधील व्हीआयपी दर्शन घोटाळा प्रकरण. मुख्य संशयित आरोपी पुरुषोत्तम कडलगला जामीन. याआधी जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला होता. मध्य रेल्वेकडून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना. रेल्वे सुरक्षा दलाकडून यात्री ॲपच्या सहकार्यानं एसओएस सुरक्षा. एसओएस बटणाद्वारे रेल्वे सुरक्षा दलाशी तात्काळ संपर्क साधता येणार. केंद्र सरकारचा मोठा निर्णय. पासपोर्टच्या शुल्कात वाढ. आता पासपोर्टसाठी 1500 ऐवजी 2500 रुपये भरावे लागणार. अमेझॉनची भारतात तब्बल 48 अब्ज डॉलरची गुंतवणूक. मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी सी यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. स्कॉटलंडचा आत्मघातकी खेळ. व्हिनिशियस ज्युनियरच्या गोल धडाक्यामुळे ब्राझील विजयी. आता ब्राझीलचा बाद फेरीत प्रवेश. मोरोक्कोचं दमदार पुनरागमन. पिछाडीवरून हैतीवर सरशी. दमदार पुनरागमन करत हैतीचा 4-2 केला पराभव. भारतीय महिला संघाचा वर्ल्ड कपमध्ये 3रा विजय. बांगलादेशला 5 विकेट राखून हरवलं.